चला मग आता पहिले काय बघूयात, मार्जिनल डिक्लाइन पॉप्युलेशनच्या काही कन्सेप्ट्स आहेत ते बघूयात. मार्जिनल डिक्लाइन इन पॉप्युलेशन म्हणजे आपल्याकडे तो जो आपण चार्ट बघितला होता ना, बस त्या चार्टचं एक्सप्लेनेशन इथे सगळं दिलेलं आहे. तुम्हाला आठवतं का, तिथे पॉप्युलेशनमध्ये घट झाली होती 2011च्या पॉप्युलेशन आणि 2021 मधल्या पॉप्युलेशनमध्ये. 2011चं पॉप्युलेशन किती होतं बघा बरं, इथे इतकं होतं आणि 2021मध्ये ते पॉप्युलेशन झालं इतकं. जी घट झाली होती ती कशामुळे झाली होती बघा का. देर वॉज अ मार्जिनल डिक्लाइन इन पॉप्युलेशन फ्रॉम 1911 to 1921. ओके, thus there was negative growth rate due to spread of epidemics such as influenza, cholera, plague and malaria. म्हणजे त्या काळामध्ये एपिडेमिक्स म्हणजे काही साथीचे रोग आले होते, लाईक इन्फ्लुएन्झा, कॉलरा, प्लेग आणि मलेरिया. या सगळ्या आजारांमुळे आपल्याकडे पॉप्युलेशन काय झालं होतं तेव्हा कमी झालं होतं. पण मग त्यानंतर काय झालं रे बघा, तर त्यानंतर काय झालं, इयर ऑफ ग्रेट डिवाइड ते काय म्हणतात बघा. द डिकेडल ग्रोथ पॉप्युलेशन वॉज द निगेटिव्ह ड्युरिंग द पिरियड ऑफ 1911 to 1921. But after 1921, there was a continuous increase in population. Hence, the Census Commissioner of India has designated the year 1921 as the year of Great Divide. कारण 1921ला आपल्याकडे काय झालं तर पॉप्युलेशन अतिशय प्रमाणामध्ये कमी झालं होतं, म्हणून त्यांनी 1921ला द इयर ऑफ ग्रेट डिवाइड अशी उपमा देऊन टाकली होती. ओके, म्हणजे आपलं जे 2021 जे वर्ष आहे त्याला आपण इयर ऑफ ग्रेट डिवाइड असंही म्हणतो. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हसाठी कामाला येऊ शकतं. म्हणजे बघा, सगळ्यात पहिले काय झालं होतं, तर सगळ्यात पहिले झालं होतं लोकसंख्येतील अत्यल्प घट. म्हणजे लोकसंख्येमध्ये काय झाली होती, घट झाली होती. काही का प्रमाणामध्ये काय झाली होती, लोकसंख्येमध्ये घट झालेली होती. म्हणजेच त्यामुळे तिथे नकारात्मक वृद्धी दर दिसून येतो. म्हणजे नकारात्मक म्हणजे काय रे, तर लोकसंख्या वाढली, तर सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह झालं, वाढली की नाही लोकसंख्या. मग हा जो वृद्धी दर आहे तो कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. पण जेव्हा लोकसंख्या कमी होते तेव्हा तो जो वृद्धी दर असतो तो काय असतो, निगेटिव्ह असतो, कमी असतो. ओके, पण आपल्याकडे इथे मुख्य कारण काय होतं लोकसंख्या कमी होण्याचं, तर साथीचे रोग, एपिडेमिक्स. कोणते कोणते, कॉलरा, फ्लू, प्लेग, मलेरिया, इन्फ्लुएन्झा होता ना तो फ्लू, यांच्यामुळे आपल्याकडे लोकसंख्या त्यावर्षी कमी झाली होती. 1921मध्ये ही लोकसंख्या कमी दिसत होती. मग 1921ला आपल्याकडे काय म्हटलं गेलेलं आहे, महाविभाजनाचं वर्ष असं जाहीर केलं गेलेलं आहे. का बरं महाविभाजनाचं वर्ष असं म्हटलं आहे, जनगणना आयुक्त होते जे आपल्या भारताचे, त्यांनी 2021 या वर्षाला महाविभाजनाचं वर्ष असं जाहीर केलं. का बरं महाविभाजनाचं वर्ष असं जाहीर केलं, कारण फक्त याच वर्षी आपल्याकडे पॉप्युलेशन काय झाली होती, कमी झाली होती, म्हणून याला द इयर ऑफ ग्रेट डिवाइड, महाविभाजनाचं वर्ष असं म्हटलं गेलं होतं. ओके, पण मग यानंतर काय झालं बघा, यानंतर प्रत्येक वेळी आपल्याकडे सकारात्मक वृद्धी दरच आढळले गेले. म्हणजे बघा, भारताचा वार्षिक वृद्धी दर जवळपास 1 ते 1.3% इतका नोंदवण्यात आलेला आहे. म्हणजे दरवर्षी निदान 1 ते 1.3 इथपर्यंत आपलं पॉप्युलेशन काय होतं, वाढतं. म्हणजे वाढतंच, कमीत कमी एवढं तरी वाढतंच पॉप्युलेशन आपल्या भारतामध्ये दरवर्षी. ओके, जेवढं पॉप्युलेशन आधी होतं त्यापेक्षा 1% किंवा 1.3% इतकं पॉप्युलेशन तर कमीत कमी वाढतंच, जास्तीत जास्त 2-2.5%. ओके, लोकसंख्येत सुधारित वाढ. पण 1951 नंतर मात्र 1971 पर्यंतचा काळ, या काळातील कालावधीवरून लोकसंख्या ही 36.1 कोटीवरून 54.8 कोटी इतकी वाढली. स्वातंत्र्यानंतर लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येते.
म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर मात्र आपल्याकडे लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणाने वाढली. 1-2% नाही तर ती अतिप्रचंड प्रमाणात वाढायला लागली. बघा ना तुम्ही, 36वर 1% काढला तर किती येतो? 3 येतो ना, म्हणजे 39 झालं असतं झालं जास्तीत जास्त. पण ही किती वाढली आहे तर डायरेक्टली 54.8 कोटी इतकी वाढलेली आहे. म्हणजे इथे लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त आहे. कोणत्या काळानंतर? स्वातंत्र्याच्या काळानंतर. लोकांना स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे लोकसंख्या काय झाली आपली? वाढली होती. आणि मग तर काय विचारायलाच नको, लोकसंख्येचा विस्फोट. 1971 ते 2001 या कालावधीमध्ये भारताने लोकसंख्येचा विस्फोट अनुभवला. कारण या काळात 3 दशकात लोकसंख्या वाढीचा आर्थिक दर हा 2%हून अधिक होता. म्हणजे आता ही जी लोकसंख्या आहे ती वार्षिक दर 2%पेक्षाही जास्त, म्हणजे ही पॉप्युलेशन ही अतिप्रचंड प्रमाणामध्ये वाढायला लागलेली होती. कोणत्या काळामध्ये? 1971 ते 2001 मध्ये आपल्या भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झाला होता. लोकसंख्या ही अतिप्रमाणामध्ये वाढली होती. आणि मग काय झालं? लास्टला लोकसंख्या वृद्धी दरामध्ये घट घडून आली. कशी घडून आली बरं? तर यासाठी आपल्या भारताने खूप साऱ्या उपाययोजना केल्या. यामुळे लोकसंख्येच्या वृद्धी दरामध्ये घट घडून आली. मग कशी झाली तर ते आपल्याला कारणं पुढे बघायचीच आहेत. पण आत्ता इथे थोडीशी कन्सेप्ट वाचून घेऊयात. लोकसंख्या वृद्धी दरात घट झाल्याचे दिसून येत आहे, कारण ही घट 2001 मध्ये 1.9% तर 2011 मध्ये 1.4% इतकी आहे. यावरून सरासरी वार्षिक वृद्धी दर हा कमी होताना दिसून येत आहे. पहिले जो 2.5% किंवा 3% किंवा 10% इतका जो पॉप्युलेशन रेट दिसत होता वाढताना, तो काय झाला आहे आता? कमी झालेला आहे. आणि तो 1.9% होता 2001 मध्ये, तर 2011 मध्ये तो किती दिसतोय? 1.4% इतकाच पॉप्युलेशन रेट दिसतो आहे वाढताना. म्हणजे याचा अर्थ वृद्धी दर हा पहिले 1.9 होता, याच्या आधी जास्त होता पण नंतर 1.9 झाला आणि आता 1.4% इतका आहे. म्हणजे लोकसंख्या ही नंतर कमी व्हायला लागली. म्हणजे बघा, भारतात पहिली लोकसंख्या खूपच कमी होती, मग ती अति प्रमाणात वाढली, आता ती पुन्हा थोड्या प्रमाणात कमी झाली. हे आपले भारताच्या लोकसंख्या संक्रमणाचे 3 टप्पे होते. चला हेच बघूयात आता आपण इन इंग्लिश. द इयर ऑफ ग्रेट डिवाइड कोणतं होतं आपलं? 1921 होतं, हे की नाही? आणि मग 1911 to 1921 आपली पॉप्युलेशन थोडी का होईना कमी झाली, पण यानंतर मात्र आपल्याकडे ऑलवेज पॉझिटिव्ह ग्रोथ रेट दिसून आला. लाईक 1931 to 1941 इथे आपला पॉप्युलेशन ग्रोथ रेट हा काय दिसत होता? अराउंड 1 to 1.3%ने इन्क्रीज होताना दिसत होता ॲन्युअली. दर वर्षाला पॉप्युलेशन हे 1% ते 1.3% इतकं पॉप्युलेशन वाढत होतं. म्हणजे 10 वर्षात जवळजवळ 10-15% पॉप्युलेशन आपली वाढत होती. ओके. इन्क्रीज इन पॉप्युलेशन 1951 ऑनवर्ड्स, 1951 पासून पुढे तर जवळजवळ 1971 पर्यंत टिल 1971 द पॉप्युलेशन इन्क्रीज्ड फ्रॉम 36.1 करोड टू 54.8 crores. This shows that after independence there was a tremendous rise in the population. म्हणजे 1951ला स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे भारतामध्ये पॉप्युलेशन ही अतिप्रचंड प्रमाणामध्ये वाढली होती. आणि गेस व्हॉट, 1971 to 2001 या पिरियडमध्ये आपल्या इंडियाने एक गोष्ट एक्सपिरियन्स केली. कोणती गोष्ट एक्सपिरियन्स केली? पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्येचा विस्फोट. अति प्रमाणामध्ये पॉप्युलेशन ही वाढत होती. मीन्स नॉट बाय 1%, नॉट बाय 1.3%, but it is more than 2% also. See here, ॲन्युअली आपलं पॉप्युलेशन हे 2%पेक्षा सुद्धा जास्त प्रमाणाने वाढत होतं. सो
India has experienced population explosion in year 1971 to 2001. It is around more than 2% annually. Okay, बट इसके बाद में क्या हुआ, इसके बाद में क्या हुआ, इसके बाद में कुछ तो हुआ. दिस ग्रोथ रेट हैज स्लो डाउन. बाय टेकिंग सम मेजर्स इंडिया becomes successful in making growth rate slow down. See here, there is an indication of slowdown in growth rate of the population from 1.9% in 2001 to 1.4% in 2011, and this shows that average annual growth rate is declining. जो 2%, 2.5% और स्टेट पूर्ण 10 वर्षाचा धरला 10-15% हा जो ग्रोथ रेट आहे तो आता एव्हरेज ॲन्युअली हा काय दिसतो आहे, कमी दिसतो आहे. लाईक 2001मध्ये तो 1.9% होता, तो कमी 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 होत होत तो ग्रोथ रेट आता किती वाढतो आहे, फक्त 1.4%. ग्रोथ रेट डिक्लाइन होतोय म्हणजे याचा अर्थ पॉप्युलेशन ही वाढतीये पण अति जास्त रेटने नाही वाढते, कमी रेटने वाढते. पहिले पॉप्युलेशन 2001मध्ये 1.9%ने वाढली, तर पॉप्युलेशन आता 2011मध्ये जवळजवळ 1.4%नेच वाढली. म्हणजे पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट हा काय झालेला आहे, कमी झालेला आहे. पॉप्युलेशन वाढण्याचा जो दर आहे तो कमी झाला आहे. पॉप्युलेशन वाढणं ही अति प्रमाणामध्ये कमी झालं आहे का, नाही. पॉप्युलेशन ही वाढतेच आहे पण ती कमी प्रमाणात आता वाढते आहे. पहिले जी जास्त प्रमाणात वाढत होती त्यापेक्षा ती कमी प्रमाणात वाढते आहे. हा होता आपला तो चार्ट जो होता ना, त्या चार्टला आपण एक्सप्लेन केलं. ओके, स्टॅटिस्टिक जी आपल्याकडे इन्फॉर्मेशन होती तिला आपण एक्सप्लेन केलं. आता आपण बघूया थिअरीज ऑफ पॉप्युलेशन ऑफ ग्रोथ. ओके, काय झालं, चला सगळ्यात पहिला आता आहे थिअरीज ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. म्हणजे पॉप्युलेशन जी वाढते आहे, वृद्धी जी होते आहे, याच्यावर आपल्याला कंट्रोल आणायचाच आहे. तर या कंट्रोलसाठी आपल्याला बऱ्याचशा लोकांनी थिअरीज मांडल्या आहेत. तर त्यातला आपण पहिला थिअरी बघूया, माल्थसची. बघा, माल्थस हा जो आहे माल्थसियन थिअरी ऑफ पॉप्युलेशन, माल्थस यांची पॉप्युलेशन ग्रोथची थिअरी आपण बघूयात. ओके, यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, थॉमस रॉबर्ट माल्थस प्रोपाउंडेड दिस थिअरी इन हिज बुक. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये ही थिअरी लिहिली होती. अँड एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. भारतीय लोकसंख्येच्या किंवा मग लोकसंख्येच्या पॉप्युलेशनवर, लोकसंख्येच्या वाढीवर किंवा त्यांच्या तत्वावर त्यांनी हा निबंध लिहिला होता. in 1798 and modified some of its conclusions in the next edition in 1803. ओके, म्हणजे 1803 मध्ये त्यांनी याची सुधारित आवृत्तीसुद्धा काढली होती. या ज्या निबंधाचे जे कन्क्लुजन्स होते त्यावर सुधारित आवृत्तीसुद्धा त्यांनी 1803 मध्ये काढली होती. ओके, अकॉर्डिंग टू माल्थस पॉप्युलेशन इन्क्रीजेस इन geometric progression but the food supply increases in arithmetic progression and this creates imbalance between the population and food supply. See here, भूमितीय आणि गणितीय. तर आपल्या भारतामध्ये पॉप्युलेशन जी वाढते आहे ती भूमितीय संख्येने वाढते आहे, भूमितीय प्रोग्रेशनने. म्हणजे जसं 2, 4, 8, 16, 30, 64 डबल 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 होत 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 पॉप्युलेशन वाढते. बट अवर फूड सप्लाय इज इन्क्रीजिंग ओनली लाईक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. पॉप्युलेशन ही अति प्रमाणात वाढते आहे तर फूड सप्लाय हा कमी प्रमाणात वाढतो आहे. मला सांगा, 2 लोकांना खाऊ घालण्यासाठी फक्त 1 लोकांचं इतकंच आपल्याकडे काय उरतं आहे, फूड उरतं आहे. 4 लोकांना खाऊ घालण्यासाठी आपल्याकडे फक्त 2 इतकंच काय उरतं आहे, फूड सप्लाय उरतो आहे. त्याच्यानंतर 8 लोकांना खाऊ घालण्यासाठी आपल्याकडे फक्त 3 इतका फूड सप्लाय उरतो आहे. आणि एवढूसा फूड सप्लाय हा एवढ्या लोकांना कसा पुरवणार आपण, येते का लक्षात. फूड सप्लाय हा अगदी अरिथमॅटिक मेथडने वाढतो आहे.
प्रोग्रेशनने वाढतो आहे, तर पॉप्युलेशन हे जॉमेट्रिक मेथडने वाढतं आहे. आणि मग यामुळे आपल्याकडे फूड सप्लाय आणि पॉप्युलेशन या दोघांमध्ये काय वाढतोय, इनबॅलन्स वाढतोय. पॉप्युलेशन हे इन्क्रीज होत आहे तर फूड सप्लाय पण इन्क्रीज होतो आहे, पण पॉप्युलेशन हे अति प्रमाणात इन्क्रीज होतं आहे आणि फूड सप्लाय हा कमी प्रमाणात इन्क्रीज होतो आहे. आणि यामुळे आपल्या भारतीय लोकसंख्येवर काय होऊ शकतो, दबाव येऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. आणि यासाठी त्यांनी उपाय पण सुचवले होतेच की. त्यांनी काय उपाय सुचवले होते बघा, करेक्शन केलं होतं की नाही त्यांनी. त्या करेक्शनमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, त्यांनी त्यात सांगितलं होतं, this imbalance can be corrected or can be done by introducing preventive checks. काही यंत्रणा बसवाव्या लागतील, नियंत्रित यंत्रणा, लाईक लेट मॅरेजेस, लवकर लग्न झाले की मिस्टेक वर्ड चेंज करते, फास्ट अशी पॉप्युलेशन काय होत राहते, ग्रोथ होत राहते. कशी रे, लवकर लग्न झाले की तेवढे जास्त मुलांना जन्म घातला जातो. किंवा मॉरल रिस्ट्रेंट, एकतर लोकांचे लग्न उशिरा लावा किंवा मॉरल रिस्ट्रेंट, लोकांना मनामध्ये पटवून द्या की जन्म दर हा काय केला पाहिजे, आटोक्यात आणला पाहिजे. ही ऑल्सो मेन्शन अबाउट पॉझिटिव्ह और नॅचरल चेक्स, सकारात्मक आणि नैसर्गिक नियंत्रण. नैसर्गिक नियंत्रण कसं येऊ शकतं, लाईक नॅचरल कॅलेमिटी, पूर आला, लोक वाहून गेले, लोकसंख्या कमी होणार. पण मला सांगा, असं कधी होऊ शकतं का रे, अतिप्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्ती येईल आणि लोकांना घेऊन जाईल. नैसर्गिक आपत्ती ही काय, ती नैसर्गिक असते, ती मानवनिर्मित असते का, नाही. मानव निर्माण करू शकतो का नैसर्गिक आपत्ती, नाही. येते लक्षात. सो यावर नॅचरल चेक्स ऑपरेट अँड वॉश आउट द एक्सेस पॉप्युलेशन. त्यांचं काय म्हणणं आहे की नॅचरल चेक्स जे आहेत ना, ते जर का आले, म्हणजे नॅचरल कॅलेमिटी आली, नैसर्गिक नियंत्रण करणं झालं, तर त्यामुळे काय होऊ शकतं, बरीचशी पॉप्युलेशन वाहून जाऊ शकते, निघून जाऊ शकते, वॉश आउट, अँड दस बॅलन्स इज मेंटेन, आणि मग बॅलन्स मेंटेन केला जाईल. किंवा मग हाऊ एव्हर प्रिव्हेंटिव्ह चेक्स आर मोर डिपेंडेबल आउट ऑफ टू. प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स हे स्त्री आणि पुरुष, स्पेलिंग चुकलं, मेल अँड फिमेल यांच्या दोघांच्या सकारात्मक अशा नियंत्रणावर सुद्धा आपला पॉप्युलेशन काय होऊ शकतो, कंट्रोल होऊ शकतो. म्हणजे मेल आणि फिमेल यांनी स्वतःने एकमेकांसोबत विचार करून पॉप्युलेशन काय करायला पाहिजे, कंट्रोल करायला पाहिजे. हम दो हमारे दो हे जमाना गेला, आम्ही दोन आमचं एकच, एक मूल सुंदर फूल. जर का आपण अशा प्रकारे काय करू, आपल्या मनावर ताबा ठेवू, आपल्या जन्मदरावर ताबा ठेवू, तर आपल्याकडे लोकसंख्या वाढ आणि जेवण म्हणजे फूड सप्लाय वाढ यांच्यामध्ये ही जी असंतुलन आहे ते कमी करू शकू. आणि मग लोकसंख्या जेवढी वाढते तेवढाच आपला फूड सप्लाय पण वाढेल. कधी, जेव्हा मेल आणि फिमेल यांनी मिळून भावनांवर कंट्रोल ठेवून काय केलं, तर लोकसंख्येवर कंट्रोल ठेवावं. भावनात्मक मनाने तर मग कसं म्हणता माहिती का, हे बघा, थांबा तुम्हाला एक शब्द दाखवते मी, मॉरल रिस्ट्रेंट. भावनाच, आपल्या मनाने काय करायचा, ताबा ठेवायचा. कशावर, तर जन्मदरावर. आणि मॅरेजेस काय करायचे, लेट करायचे. जेवढे मॅरेज लेट होतील तेवढा जन्मदर काय होईल, नियंत्रित होईल, कमी होईल. हेच आपण मराठीमध्येही वाचूयात. चला, माल्थसची थिअरी आपण मराठीमध्ये वाचूयात. बघा माल्थस काय म्हणतो या थिअरीमध्ये, तर तो म्हणतो की या माझ्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढतीये, डायरेक्ट डबल गतीने वाढतीये, पण अन्न पुरवठा हा 1, 2, 3 असा वाढतोय. डबल वाढतोय का, नाही वाढत आहे. आणि मग यामुळे काय होतंय, तर यामुळे लोकसंख्या आणि अन्न पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण होतोय. लोकसंख्या ही दुपटीने वाढतीये, पट्टीने वाढतीये, 2, 4, 8, 16 अशी वाढते. तर लोकसंख्या 1, 2, 3, 4 लोकसंख्या अशी वाढते, तर फूड सप्लाय असा वाढतो आहे, है ना. आणि मग हा जो असमतोल निर्माण झाला आहे, हा असमतोल आपण कसा कंट्रोल करू शकतो, तर उशिरा विवाह करायचा, नैतिक संयम, स्वतःवर संयम ठेवायचा, कंट्रोल ठेवायचा आणि जन्मदर हा कमी करायचा.
एकतर प्रतिबंधात्मक असे उपाय करू शकतो किंवा माल्थस असं म्हणतो की सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रण एवढी एकच संकल्पना असू शकते. म्हणजे नैसर्गिक आपत्ती येईल आणि अतिरिक्त लोकसंख्या कमी होऊन जाईल. यामुळे असमतोल नियंत्रणात येईल. पण मला सांगा, नैसर्गिक आपत्ती येऊन लोकसंख्या निघून जाईल किंवा लोकसंख्या कमी होईल, यापेक्षा आपल्याकडे एक साधा सोपा उपाय आहे. तो काय आहे? प्रतिबंधात्मक उपाय, जो स्त्री आणि पुरुष या दोघांवर अवलंबून आहे. स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी मिळून पॉप्युलेशन रेट काय करायला पाहिजे? कमी करायला पाहिजे. एवढं सुद्धा आपल्याला माल्थस यांनी सांगितलेलं आहे. पॉप्युलेशन ग्रोथवर ही होती पहिली थिअरी. आता आपण दुसरी थिअरी बघूयात. चला, दुसरी थिअरी काय आहे बघा. अरे, दुसरी थिअरी कुठे गेली? बघूयात, थांबा. हे 37 पेज आहे आणि हे 38 नंबर. अच्छा, एकाचीच थिअरी होती का याच्यामध्ये? ओके, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत ही आहे सेकंड थिअरी आपली. या सेकंड थिअरीमध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा. कोणी दिली ही सेकंड थिअरी? ही दुसरी थिअरी दिली आहे आपल्याला, सिद्धांत दिला आहे A.J. कोल आणि E.M. हुअर यांनी. लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास, निम्न उत्पन्न कमी उत्पन्न असलेल्या देशातील आर्थिक विकास, या पुस्तकात लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडलेला आहे. यात लोकसंख्या संक्रमणाचा यांनी सिद्धांत मांडला आहे. आणि या सिद्धांतानुसार ते म्हणतात की लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यातून प्रत्येक देश नेहमी जातो. कसा? तर हे संक्रमण उच्च, निम्न जन्मदर आणि मृत्यूदर दाखवतो. जसं पहिले लोकसंख्येचा दर कमी होतो, लोकसंख्या मरत असते रोगांनी, मग आपण रोगांवर उपाय आणतो, मग लोकसंख्या अतिप्रमाणात वाढते आणि मग अतिप्रमाणात वाढली की आपण ती लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतो. हे 3 टप्पे. आणि प्रत्येक देशाला लोकसंख्येच्या संक्रमणाच्या या 3 टप्प्यातनं नक्कीच जावं लागतं, असं A.J. कोल आणि E.M. हुअर यांनी सांगितलंय. मग ते संक्रमणाचे टप्पे किती होते? तर 3 होते. ओके, किती प्रकारचे टप्पे आहेत आपल्याकडे? 3. पहिला टप्पा लोकसंख्येत घटता दर. दुसरा टप्पा काय असतो? लोकसंख्येचा वाढता दर. आणि तिसरा टप्पा असतो कमी आणि स्थिर लोकसंख्या. म्हणजे खूप वाढली की आपण तिला काय करतो? कंट्रोलमध्ये आणतो, कमी. ओके, याला आपण डिटेलमध्ये वाचूयात, आधी इंग्लिशमध्ये आणि मग मराठीमध्ये. चला, पहिली थिअरी माल्थसची होती. दुसरी थिअरी डेमोग्राफिक ट्रान्झिशनची आहे. ती कोणी बनवलेली आहे? A.J. कोल आणि E.M. हुअर यांनी बनवलेली आहे. 1-2 मिनटं होल्ड करा. यांनी हे जे 3 टप्पे आपल्याला एक्सप्लेन करून सांगितले आहेत ते बघा कसे आहेत बरं का. हे जे E.M. हुअर आहेत, हे जे म्हणतात E.M. हुअर आणि कोल, हे म्हणतात आपल्या बुकमध्ये पॉप्युलेशन ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन लो इन्कम कंट्रीज. ज्या देशांमध्ये कमी इन्कम असतं, लो इन्कम असतं, पॉप्युलेशन ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इथली कशी असते याबद्दल त्यांनी काय केले? एक बुक लिहिलेलं आहे. आणि त्या बुकमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे? अकॉर्डिंग टू दिस थिअरी, एव्हरी कंट्री पासेस थ्रू 3 स्टेजेस ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. प्रत्येक देशाला 3 स्टेजेसमधनं जावंच लागतं. डेमोग्राफिक ट्रान्झिशन्स म्हणजे संक्रमणाच्या टप्प्यामधनं लोकसंख्येच्या. जसं फ्रॉम हाय टू लो बर्थ रेट्स अँड डेथ रेट्स. लोकसंख्या अगदी कमी होते, कमी झाली म्हणून आपण तिला वाढवण्याचा प्रयत्न करतो ना. साथीचे रोग असतात, साथीच्या रोगांमुळे लोकसंख्या कमी होत असते. डेथ रेट वाढत असतो, लोक मरत असतात. मग आपण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकसंख्या काय होते? आपली वाढते. आणि लोकसंख्येचा विस्फोट झाला की आपण ती कमी करण्याचा पुन्हा प्रयत्न करतो. हे आपले 3 स्टेजेस आहेत बघा इथे. 3 स्टेजेस. फर्स्ट स्टेज आहे लो ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशन हे कमी प्रमाणात वाढतं आहे. ओके. सेकंड स्टेज आहे, ही आहे तुमची सेकंड स्टेज,
हाय ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन कशी वाढते, जास्त प्रमाणामध्ये वाढते. कारण ना लोक मरत होते म्हणून आपण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि लोकसंख्या वाढली. आणि लोकसंख्या जेव्हा वाढली तेव्हा अतिप्रमाणामध्ये वाढली, म्हणून आपण त्याच्यावर काय केले, प्रयत्न करून ती लोकसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याला म्हटलं आहे लो अँड स्टेबल पॉप्युलेशन कसं झालं, थोडं कमी झालं आणि स्टेबल झालं. अशा 3 स्टेजेसमधून प्रत्येक देशाला जावं लागतं. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या काय करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.